बघू शकता आपण गगनगिरी महाराजांच्या मठाच्या बाहेरच उभा आहेत, पाताळगंगा तीर्थक्षेत्र. आणि हे साईडला इथे एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. बघू शकता कसं काम केलं आहे, कशा प्रकारे इथे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांचं मठ आहे. गगनगिरी महाराजांच्या मठावरती आलेलो आहे आपण. मठ माझ्या मागे बघू शकता हे मठ आहे. इथनं आपण मठामध्ये तर पूर्ण फिरणार आहे आणि तिथनं वरती पण जाणार आहे आपण गुफेमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. बघू शकता तुम्ही हे मठ आहे आणि इथं एंट्री आहे मठामध्ये जाण्यासाठी. इकडे साईडला चप्पल स्टँड आहे, इकडे टॉयलेट आहे इकडे, आणि बाकीचे कुपन वगैरे घेण्यासाठी तर एंट्री काउंटर दिलेलं आहे. इथनं मठाची सुरुवात होते. बघू शकता गर्दी किती आहे. ते चप्पल स्टँड आहे. चप्पल स्टँड फ्री नाही, इथं प्रत्येकाला 1 रुपया द्यावा लागतो चप्पल स्टँडचा. बघा समोर चप्पल स्टँड घेऊन पण चप्पल जायला नको, नाही तर मग तुम्हाला अशी चप्पल ठेवायला लागेल. अशी गोला होते, अशी चपली गोला करून ठेवण्यापेक्षा 1 रुपया द्या इकडे, इथेच ठेवा स्टँड. रॅकमध्ये व्यवस्थित मी चपली जाते, कुपन भेटतो तुम्हाला. बघा गर्दी बघू शकते, इथं गर्दी किती आज. जिथं जाऊ तिथं आता गर्दीच भेटते आम्हाला. गर्दीचा सामना करून आम्ही आलो. काम येतं सद्गुरू गगनगिरी महाराज मठ. जी आपण व्हिडिओमध्ये नदी बघतो ना, मठाच्या भावची हीच नदी आहे. आता काय पाणी नसल्यामुळे काय एवढं काय वाटत नाही. बघू शकता पण पाणी पूर्ण कमी आहे एकदम. मला वाटतं वरती डॅमचं पाणी सोडलं नाही वाटतं. हीच नदी आहे ती. बघू शकता समोरचा व्ह्यू कसा दिसतोय, एकदम छान. मागे डोंगर दिसतोय आणि त्या मागून मंदिर लागलेलं दिसतोय. एक छान वातावरण दिसतोय. आणि अशा प्रकारे काका आलेच माहीत आमच्या व्हिडिओची वाट लावायला. ते भारी व्ह्यू दिसतोय एकदम मस्त व्हिडिओ. बघा कसं वातावरण एकदम किती छान. एकदम मोफत वैद्यकीय काय इथे संरोपचार केंद्र खोपोली आश्रम. गर्दी असल्यामुळे व्हिडिओ करायला काही भेटत नाही नीट, पण जिथं जिथं आपल्याला अँगल भेटेल तिथनं काढण्याचा प्रयत्न करू. आपण जिथे पाऊस भरपूर आहे त्यामुळे काय व्हिडिओ काय करायला भेटत नाही. गर्दी एवढी काय दर्शन घ्यायला भेटत नाही कुठे, आणि व्हिडिओ पण करायला भेटत नाही. काय व्हिडिओ करायचे की दर्शन घ्यायचं काय समजत. मंडळी आपण ना आता गुफेकडे जाण्यासाठी निघालेलो आहे. बघू शकता हा रोड गुफेकडे जातोय. याच रोडने आपण आता गुफेकडे जाणार आहेत. पाऊस पण आहे आता, भिजत 20 मिनटं लागतात बोलतात गुफेकडे जाण्यासाठी. तरी पण आपण करू प्रयत्न गुफेमध्ये जाण्यासाठी. आलो इकडे काय आम्हाला दर्शन पण नीट भेटत नाही आणि व्हिडिओ पण करायला काही भेटलं नाही, एवढी गर्दी आहे.
चाललं जेवढा व्हिडिओ करता येईल एवढं करू. पण तुम्ही पण एकदा भेट द्या खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठावरती. बघू शकता समोर व्ह्यू किती छान आहे. मंडळी बघू शकता आपण इथं आलो आहे ना, आपल्या समोरच गोशाला आहे. बघू शकता कशी गोशाला आहे इथे. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी. बघूया. बघू शकता म्हणजे लहान लहान आहेत सर्व. अजून एवढे मोठे झालेले नाहीत, थोडे छोटे आहेत, पिल्लं आहेत गोशाळेमध्ये. आपण ना गुफेकडे चाललेलो आता मठामधनं. आणि बघू शकता इकडं मंकी मॅन किती आहेत बघा. इकडं फुल मंकी मॅन इथं बसलेले आहेत. बघा हाच रस्ता जातो गुफेकडे. आपण चाललेलं चालत. आपण मोबाईलला कवर पण आणला नाही, छत्री पण नाही, काय नाही, तसंच चालू आहे. काय होतो काय माहीत नंतर, किती भिजतो ना किती नाही. चाललो आपण. बघा लोक येतात, आम्ही चाललो आताशी गुफेपर्यंत. दाखवण्याचा प्रयत्न करू. बघू शकता समोर गर्दी किती आहे. आणि हा हेलिपॅड आहे. ते हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा केलेली आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. पाऊस पण आलेला आहे, ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा हेलिपॅड आहे. किती पब्लिक इथे फोटो काढण्यासाठी आहे. हेलिपॅड आहे पूर्ण पब्लिक फोटो काढते हेलिपॅडमध्ये. बघा लहान मुलं कशी खेळतात. बघू शकता आपण हेलिपॅड पॉईंटवरती उभे आहेत. आणि समोरची गुफा आहे ना, हां इथंच आपल्याला जायचं आहे. याच गुफेपर्यंत जायचे वरती आपल्याला. बघू शकता ढग किती मस्त भरलेले आहेत आणि पाऊस पडतोय. पब्लिक पण बघू शकता. मस्त क्लायमेट आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. बघू शकता आपल्या समोर शंकराची मूर्ती आणि शंकराची पण पार्वती मातेची मूर्ती आणि पिंड पण दिसते आपल्या समोर मंदिरामध्ये. मंदिरामध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही, आपण मंदिराच्या बाहेरच व्हिडिओ करतोय. बघू शकता तुम्ही. सर्व देवी देवता साधू संतांच्या मूर्ती आहेत बघा कशा मंदिरामध्ये. साधू संत आणि देवी देवता इथे पूर्ण. मंदिरातून दर्शन घेतलं. शंकराचं मंदिर होतं. मंदिरामध्ये अलाउड नाही फोटो काढण्यास, लक्ष ठेवून होतं. त्यामुळे व्हिडिओ फोटो काहीच काढता आलं नाही. निघू आपण असंच असतात. पुढे जाऊ गुफेपर्यंत. रस्ता एकदम खराब आहे बघू शकता. पायाला आहे ना भरतं लागेल दगडा रोडचा. हां पण एक सचिन बोलतो आमचा काय हे चालासाठी ठेवलेला आहे, पण तो पण विचित्रच आहे. त्यामुळे अजून पाय खराब होतील बघा. गुहा दर्शन 8 वाजल्यापासून 5 पर्यंत आहे. 8 ते 5 या वेळेला जायचे दर्शन घेण्यासाठी, बाकी बंद होते. बघू शकता पब्लिक कशी येते. पब्लिक किती भरपूर पब्लिक आहे दर्शनासाठी, गुफेकडे जाण्यासाठी. चला आपण पण पटापट चढू आता. रस्त्याची अवस्था एकदम बेकार आहे. लोकांना चालता येत नाही, काय नाही. लोक त्या हिशोबाने चालतात आपली. बघू शकता तुम्ही. चप्पल पण इथं अलाउड नाही, काय नाही. चप्पल पण बाहेर घालावं लागते. पण आपण चालतोय, चालत राहायचं ज्या हिशोबाने असेल तसं, पर्याय नाही. ओके. जंगल बघा, जंगल नाही, जंगलाच्या समोरच वॉटरफॉल आहे.
काय तर आमचा वॉटरफॉल झालाय. हे बघा इथं गुफा आहे, वरती गुफा आहे. आपल्याला असं इकडनं फिरून जायचे. या मजा घ्या, बघी फक्त फोटो काढा, फिरून जायचे. शेवटचा टप्पा आहे. तेवढा टप्पा आपल्या चढून वरती जायचं. तेवढा टप्पा चढलं शेवटचा ते आपण जाऊ वरती. बघू शकता तो शेवटचा टप्पा आहे. हालत खराब झाली. हालत खराब होण्याचं कारण म्हणजे जास्त वरती नाही येते, पण रस्ता एकदम खराब आहे ना. पायाला एकाने चप्पल नाही, विदाउट चप्पल मध्ये जायला लागतो, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. पाय शूज वगैरे सँडल चप्पल असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही याचा, माणूस इझी चढू शकतो. एक 10 मिनिटाचा रस्ता आहे. रस्ता थोडा खराब येते, काय माणूस चढे. समोर जाता गुफा आहे, गायलेली आहे बघा. गुहा ही परमपूज्य स्वामी गगनगिरींची महाराजांचे तपोस्था स्थान आहे. आपण सर्वांनी मिळून तपोस्था स्थानाची पवित्रता टिकवावी. बरोबर आहे. गुहेत अदृश्य स्वरूपात देवदेवतांच्या वरुषी आहेत. गुहे शांत ठेवा, जप करा, नामस्मरण करा, करा, लहान मुलांचं समजते. गुहेत जाण्यापूर्वी नाही तर पाय धुवून जायला, पाय खराब होतात. घाण पाय घेऊन जायचं नाही मंदिरामध्ये. पिण्याच्या पाण्याची सोय पण इथे बघा. इथे आल्यानंतर काय फिलिंग वाटते. ग्रीन कार्पेटवर चालायचे, जप, शांतता, नामस्मरण. हो हो समजलं. शकता कसं धबधबा एकदम. लहान मुलं मग चढतात. आता पायऱ्या चढून आपल्याला 2 मिनिटांमध्ये दर्शन होईल. पब्लिक उतरते. Keep silent. पब्लिक उतरते, आपण चाललोय. पूर्ण शांतता. जन उंबर आहे. इथे माकडांना खाऊ घालण्यासाठी म्हणाय. हे बघा पाण्याची सोय केली. इथं दमला तर पाणी प्यायला सोय करून ठेवली. बघू शकता आपण एवढं वरती आलेलं आहे आणि समोर दिसतंय हे गगनगिरी महाराजांचं मठ आहे. या मठापासून आपण वरती गुफेपर्यंत आलेलो आहे ध्यान साधण्यासाठी. ध्यान साधना आपण ध्यान साधण्यासाठी आपण गुफेमध्ये आलेलो आहे. ते शांतता.
चला मंडळी, दर्शन तर घेतलं आता आम्ही इकडे गुफेमधनं आता खाली उतरतोय. खाली चाललो आता आम्ही. बघू खाली आता अजून काय व्हिडिओ करायला भेटतात का. व्हिडिओ जसं करायला भेटतात तुम्हाला दाखवतो मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. बघू शकता मंडळी समोर किती छान, म्हणजे एकदम देवी देवतांची मूर्ती आहे त्या. बघा हां, हे काय आहेत आपले, काय बोलतात नाव पण लक्षात नाही, पण ते बुध, गुरु, शुक्र, शनी, सूर्य सगळे देवदेवता यांचे फोटो ते पण मस्त आहे, बघू शकता. आणि ओम चैतन्य गगनगिरी नाथा आहे नमः. बघा गगनगिरी माता. महाप्रसादाची जागा आहे पण आता बंद आहे महाप्रसाद. बघू शकता इथं महाप्रसाद भेटतो. कुपन आहे, कुपन घेऊन महाप्रसाद घ्यावा लागतो, पण आता सध्या बंद आहे. बघू शकता जेवणाचे कुपन येतं इथं भेटतात, पण आता टाईम बंद आहे. 10 ते 1:30 या टायमातच वाटतं कुपन टाईम दिलेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला पण माहीत पण नाही, आपण विचारलं नाही, पण तेच दिसतो इथं बघा वरती लिहिलेलं आहे त्याप्रमाणे. मंडळी व्हिडिओचा शेवटनं आपण इथंच करतो. आम्ही खूप भिजलेलो आहे आता आणि खाली काय व्हिडिओ करायला भेटणार नाही, काय नाही. मोबाईलची चार्जिंग पण संपत आलेली आहे. पण जेवढे व्हिडिओमध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढे व्हिडिओ बघा. आता काय जास्त काही व्हिडिओ करायला भेटले नाही इकडे. आपण खाली तर काय करायला भेटलं नाही व्हिडिओ वगैरे, पण वरती गुफेची व्हिडिओ चांगली बघायला भेटेल तुम्हाला गुफेमधलं. तर असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आप चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.